मुंबईत कोरोनाचे 53 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे। कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आता अलर्ट मोडवर आली आहे। आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात मुंबई पालिकेने गाईडलाईन्स जारी केले। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष खाट आणि खोलीची व्यवस्थाही करण्यात आली आहे। कोरोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। पण आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने तेवढा कोरोना या ठिकाणी अजून वाढलेला नाहीये किंवा दिसत नाहीये। माइल्ड त्याचे थोडेसे सिम्पटम्स काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहेत। पण या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण भागातले सगळे हॉस्पिटल आहेत, दोन्ही विभाग मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। कोविड वाढतोय अशा पद्धतीच्या गेल्या 2 दिवसांमध्ये विशेषतः वृत्तवाहिन्यांवरती आपण बातम्या बघतोय आणि साहजिकच लगेचच माणसं थोडीशी काळजी घेणं, थोडंसं घाबरणं असं होत असते। ज्या पद्धतीनं पूर्वी कोरोनाची भीती होती अशी भीती बाळगण्याची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। प्रतिकारशक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला, कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो 15 वर्षांपूर्वी 15-16 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता। तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात, परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झालं आहे। आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही। अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।